नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला डेटाची जादू दाखवण्याच्या पूर्वी तुम्हाला काही दुसरी जादू दाखवायची आहे, ठीक आहे? तर मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो, रोजच मला मेसेज येतात, "विकास 20% वर जाणारा शेअर आजचा कुठला?" ठीक आहे? आजचा शेअर कुठला? तर मित्रांनो, आज 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4-4 शेअर्स एकदम टॉपपर्यंत गेलेले आहेत. 20-20% ची रॅली पार केलेली आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी मार्केट कंडिशन चांगल्या असतील ना, तर मॅजिक बघायला भेटते. तर आज कुठले पकडलेत? वारी इंजिनिअरचा शेअर ह्या लेव्हलपासून ही लेव्हल आपण पूर्ण आणि पूर्ण कॅप्चर केलेली आहे. ज्यांना याचा डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे, कसं कॅप्चर झालं, काय झालं, त्यांनी डायरेक्ट DM करायचं आहे माझा. नंबर लिहून घ्या. याला DM करायचंय. तुम्हाला मी एक सिक्रेट व्हिडिओ पाठवेल. त्याच्यात तुम्हाला क्लिअर थॉट प्रोसेस क्लिअर होईल, की हे शेअर्स पकडतात कसे. ओके. तर मित्रांनो, त्याच्यानंतरून दुसरा शेअर कुठला होता? त्यामध्ये काय झालंय? ठीक आहे. MMTC 60.50च्या 20च्या लेवलला आपण त्या ठिकाणी दिला होता. सकाळच्या वेळात दिला होता आणि तिथून त्याने एकदम 20% पर्यंतची रॅली त्या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, कुठं आयडेंटिफाय झाला? ही लेवल. ही लेवल ते पूर्ण ही लेवल इथपर्यंत हा शेअर आपल्याला कॅप्चर झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरून पुढचा शेअर कुठला आहे? JBM ऑटोचा. ठीक आहे. तर JBM ऑटोचा शेअर माझ्या पार्टिसिपंटनी पकडला आणि ह्या शेअरमध्ये अक्षरशः मॅजिक त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे नवीन पार्टिसिपंट आहेत ते सुद्धा ही रॅली ॲज इट इज पकडायला शिकलेले आहेत आणि रिस्क रिवॉर्ड फॉलो करून त्या गोष्टी ते हे करतायत. या लेव्हलला पकडला, इथून ती 20% ची रॅली त्यांना कॅप्चर करता आली. ठीक आहे. 20% पर्यंतची रॅली. ठीक आहे. 20% ची पूर्ण रॅली कॅप्चर नाही केली. ठीक आहे. नाहीतर ट्रोलर्स येतात. काल परवा पण डेटा पॉझिटिव्ह दिला. कमेंट करायला येतील, काही हे करायला येतील, की मार्केट तर वर गेलं. मित्रांनो, थांबा, दमदीर धरा. इथे बघा, वरती लटकवलंय तुम्हाला. ठीक आहे. तर हे लटकवण्याचं जे काम आहे ते दिवस रात्र चालू असतं मित्रांनो. डेटा आपल्याला ऑलरेडी सांगतो आणि डेटा इमॅच्युअर होता. मी ऑलरेडी सांगितलं होतं, की अजून पॉझिटिव्ह जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. पण ऐकणार कोण? ठीक आहे. त्याच्यानंतरून JWLचं एक आपण मूव्ह पकडलेला आहे डाउन साइडचा. तर तुम्ही म्हणाल, आपण फक्त 20% वर जाणारे शेअर पकडतो का? तर मित्रांनो, तसं नाहीये. असे खाली जाणारे शेअर्स पण आपल्याला ॲज इट इज कॅप्चर होतात आणि आपण चांगल्या प्रकारचे जे मूव्हज आहेत ते कॅप्चर करत असतो. ओके. तर पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय, 2 एप्रिलची बॅच चालू झालेली आहे. तुम्ही जे पण हे काही शिकाल, जी पण फीस द्याल, ती फी फक्त तुमच्या 1 किंवा 2 ट्रेडची अमाउंट आहे. त्यामुळं शिकायचं असेल तर लाईफ लाँगची जर्नी आहे. पूर्ण लाईफसाठीचं हे स्किल आहे आणि हे स्किल कुठल्याही आधांतरी गोष्टीवर नाही आहे. कुठलाही सपोर्ट, रेझिस्टन्स आणि हे नाही. याच्या पाठी काय गेम होतो? हे खाली आलं, पण ह्याच्या पाठी काय गेम झाला? हे शेअर्स वरती गेले खरे, पण ह्याच्या पाठी वेगळा काय गेम झाला तिथे, तो आपल्याला जो गेम आहे तो तपासायचा आहे आणि तो मी तुम्हाला सांगेल, की याच्या पाठी कोण होतं, काय गेम केला आणि काय गेम करायचं आहे पॉसिबल. ठीक आहे. ऑलरेडी स्टुडंटचे रिव्ह्यूज आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. फार चांगल्या पद्धतीचं काम करतायत. जे मेहनत घेतायत ते फार चांगले त्या ठिकाणी करतात. आता आपण जातोय डेटावरती. डेटावरती काय झालेलं आहे कारण तो तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके. तर मी तुम्हाला ऑलरेडी 2 दिवस हा डेटा थोडासा निगेटिव्ह असताना सुद्धा मी ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. ब्लॅक कलरमध्ये. आता याला रेड करायला काहीच हरकत नाही. कारण आता जे लटकवायचं होतं ती लटकवी त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. तर मित्रांनो, काल बऱ्याच जणांना वाटलं, की विकासचा डेटा निगेटिव्ह सांगतोय आणि आपलं मार्केट जे आहे ते फार वरती पॉझिटिव्ह 200 पॉइंट वरती आहे. अजून 200 पॉइंट वरती आहे. घाबरू नका अजिबात. रिटेलर तुम्ही तुमचं मोटिव्ह दिवस-रात्र अशाच पद्धतीने लुटण्यासाठी एफ-आयज तयार असतात. ओके. आणि त्यांचं जे मोटिव्ह आहे ते क्लिअर आहे. इथे लक्षात घ्या, क्लिअर मोटिव्ह आहे. डायरेक्शनल शॉर्ट्स आहेत. डायरेक्शनल शॉर्ट्स ते वेडे नाही आहेत ठेवायला. तर ह्या ज्या पोझिशन्स आहेत त्या निगेटिव्ह आहेत. डेटा इमॅच्युअर होता. रिटेलरला जाऊ देतात वरती. आता कसं असतं माहिती का? त्या बकऱ्याला पण तर थोडं खाऊ-पिऊ घातलं पाहिजे. "ये बकऱ्या, तुला मी काहीतरी खाऊ-पिऊ घालतो आणि मग तुझं जे मुंडी कापायची ते मी कापणारच आहे." तर अशा हिशोबाने वरती थोडंसं जाऊ दिलं. रिटेलरचा विश्वास जो आहे तो फार नेक्स्ट लेव्हल हे करून दिला. ओके. जो ट्रस्ट आहे तो आता, की आता बेस बनला. आता वरती रिटेलर फक्त आणि फक्त कुठेतरी सपोर्टच शोधत होता आणि त्याला सपोर्ट भेटला आता
23,000चा. ओके. तर मित्रांनो हा 23 कधी ब्रेक होईल हे पण रिटेलरला कळणार नाही. अशा पद्धतीचं आहे. तर ॲटलीस्ट लाँग नका जाऊ. तुम्हाला पॉझिटिव्ह नाही घ्यायला सांगत आहे तर सॉरी निगेटिव्ह नाही घ्यायचा असेल तुम्हाला विश्वास नसेल की आपण निगेटिव्ह नाही घेतलं पाहिजे काही, तर ॲटलीस्ट पॉझिटिव्ह नका जाऊ. इथपर्यंत मी तुम्हाला त्या ठिकाणी वॉर्न करतोय. ठीक आहे. अगेन ओव्हरनाईट न्यूज येतात. हे इंडियासाठी का महत्त्वाचं आहे पार्टिसिपंटला माहिती आहे, की हे इंडिया स्पेसिफिक गेम का होतात. ओव्हरनाईटच न्यूज का येतात, ज्या दिवशी सुट्टी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशीच का न्यूज येतात. कदाचित हे एवढं जेवढं मायनस दिसतंय आत्ता ना, तेवढं मायनस नाही दिसणार. ठीक आहे. एवढं मायनस नाही दिसणार. ते साधारण 100-150 मायनस दिसेल पण. कधी? ज्यावेळी ओपन होईल मार्केट त्यावेळी. पण हे ज्या पद्धतीची ही लूटमारी आहे ना, ही दिवस-रात्र चालणार आहे. त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल डेटा मित्रांनो. आणि हा डेटा शिकायचा असेल, ही एक्सेल कुठून बनते, हे शेअर्सवरती जातात कसे, लाँग रनमध्ये आपण याच्यापासून वाचू कसं शकतो, या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला शिकवतोय एकदम नॉमिनल कॉस्टमध्ये. ठीक आहे. तर जे इच्छुक असतील त्यांनी मेसेज करायचा आहे. त्यांना एक सिक्रेट व्हिडिओ की ज्याच्यात फक्त 5 ते 10 मिनिटात आपण एक मोठा मूव्ह जो कॅप्चर केला, त्याच्या पाठी काय लॉजिक झालं हे मी शेअर करणार आहे. ठीक आहे. मित्रांनो ऑलरेडी नंबर दिलेला आहे. व्हिडिओच्या इथपर्यंत आले असाल तर कमेंट नक्की करा, शेअर करा मित्रांसोबत आणि असंच नॉलेजसाठी चॅनलवर राहा. ठीक आहे. थँक यू मित्रांनो. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.